अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। राष्ट्रवादीचे सर्व आमदार महायुतीमध्ये सहभागी होणार होते। सर्वांनी एकत्रित सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला होता। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा गौप्यस्फोट केला आहे। पण अचानक काही घडामोडी घडल्या आणि काही जण विरोधात गेले असा दावा बारामतीमध्ये अजित पवार यांनी केलेला आहे। महायुती सहभागी होताना राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। त्यासाठी सगळ्यांचेच पत्र होतं, मला पुन्हा कोणाला अडचणीत आणायचं नाही, पण सगळ्यांनी एकत्रित हा निर्णय घेतला होता। असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामतीमध्ये बोलताना केलाय। भूमिका घेतली, सगळे ती भूमिका घेणार होते। मला पुन्हा पुन्हा कुणाला ओपन करायचं नाही, परंतु सगळे भूमिका घेणार होते। सगळ्यांचं पत्र होतं, त्याच्यामध्ये सगळे म्हणजे सगळे जे थांबलेले 10-11 आमदार आहेत ते पण होते। ही वस्तुस्थिती आहे। तुम्ही खासगीत कधी तुमच्या त्यांचे जवळ असेल तर त्यांना विचारा, ते पण काय सांगतील ते बघा। आणि भुजबळ साहेब, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, कितीतरी जण अनेक वर्ष राष्ट्रवादीच्या उभारणीपासून ज्यांनी साथ दिलेली, या सगळ्यांनी ही भूमिका घेतली। काही काही जण वेगळं कारण सांगतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।